उद्धव गुट शिवसेना महाविकास आघाड़ी के उम्मीदवार अरविंद सावंत ने भरा नामांकन। पन्नास कोके एकदम ओके 50 कोके। मुंबई दक्षिण लोकसभा शिवसेना बाला साहेब ठाकरे की महाविकास आघाड़ी के उम्मीदवार अरविंद गणपत सावंत ने नामांकन पत्र दाखिल करने के लिए अपने शिवसैनिक पूर्व मंत्री आदित्य ठाकरे व कार्यकर्ताओं के साथ मुंबई के फोर्ट स्थित जिलाधिकारी कार्यालय ओल्ड कस्टम हाउस पहुंचकर अपना नामांकन भरा। वहीं मुंबई वर्ली से उद्धव गुट शिवसेना के आमदार सुनील शिंदे ने पूर्व नगर सेवक सचिन पड़वाल व कार्यकर्ताओं ने अपनी उपस्थिति दर्ज की। वहीं हजारों की संख्या में शिवसैनिक महिलाएं व पुरुष कार्यकर्ता मौजूद रहे। वहीं इस अवसर पर शिवसैनिक कार्यकर्ताओं ने ढोल बाजे के साथ झूमते हुए खुशी जाहिर की। देखिए ये रिपोर्ट। अर्ज दाखल करण्यासाठी आपण आलात, काय सांगाल त्यामुळे? आम्ही आज अतिशय उत्साही आहे, कारण या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन या ठिकाणी आम्ही आमचा जवळजवळ प्रचार पूर्ण केलेला आहे। जनतेने स्वतःहून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित करून आम्ही तुमच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून देऊ। मग त्याच्यामध्ये या मतदारसंघातील वेगवेगळ्या जाती धर्माची लोक असतील, वेगवेगळ्या
पंथाची लोक असतील, त्या सगळ्यांनी आम्हाला एकत्र येऊन सांगितलेलं आहे की तुम्ही जास्त मेहनत घेऊ नका, आम्ही तुम्हाला मतं देणार आहोत, परंतु प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते असतात, हे नेहमी मेहनतीला महत्त्व देतात. आज आम्ही एकत्र येऊन मेहनत करू आणि संपूर्ण देशभर या दोन्ही उमेदवारांना किंवा मुंबईच्या सगळ्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू, हा संकल्प करण्यासाठी ही रॅली आहे. महाराष्ट्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पूर्ण पाठिंबा दिला जातो, याच्याबद्दल काय बोलणार? मी तेच म्हणतो ना, ही प्रामाणिकपणाचं आणि निष्ठेचं हे फळ आहे. लोकांना कळून चुकलेलं आहे की प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्तेच या देशाचा गाडा चांगल्या तऱ्हेने हाकू शकतात, या देशातील हुकुमशाही नष्ट करू शकतात आणि म्हणूनच लोक आम्हाला या ठिकाणी पसंती देत आहेत. काय सांगाल? दक्षिण मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माननीय खासदार अरविंदजी सावंत साहेब हे आता थोड्या वेळाने आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे आणि यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि यदाकदाचित ही त्यांची विजयी मिरवणूकच होईल, कारण गेल्या 10 वर्षामध्ये अरविंदजी सावंत साहेब यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये येणारे प्रश्न, मग ते म्हाडाचे असू दे, मुंबई पोर्ट ट्रस्टचा बीडीचाळीचा प्रश्न असू दे किंवा मुंबई पोर्ट ट्रस्टचे इतर प्रश्न असू दे, MBPTच्या प्रश्नासंदर्भात वेळोवेळी लोकसभेमध्ये आवाज उठवला आणि दक्षिण मुंबईमधील जनतेला हे काम माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अरविंदजी सावंत हॅट्रिक या मतदारसंघामधून करतील याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही. पूरी प्रजा हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब उद्धव बाला साहब ठाकरे के साथ में है और सबके दिमाग में एक ही बात है कि हमें मशाल को जिताना है, अरविंद सावंत साहब की ताकत को जिंदा करना है, अनिल देसाई साहब की ताकत को जिंदा करना है. इन दोनों हमारे जितने भी साथ के साथ खासदार हैं इंशाल्लाह बड़ी बहुमत के साथ कामयाब होंगे और जीतेंगे. बीजेपी नारे लगा रहे आपकी बार 400 पार तीसरी बार, तो क्या कहना चाहेंगे आप? बीजेपी जो नारा लगा रहे अब की बार तड़ी बार, इनका सब घर बार सब बाहर, जो उद्धव साहब ने नारा दिया अब की बार तड़ी बार, इनकी सोच फेल है, इनका काम फेल है, प्रजा इनसे परेशान है.